पुण्याच्या सदाशिव पेठेतील मध्यमवर्गीयांच्या सोसायटीमध्ये आपले वृद्ध वडील आणि पतीसोबत राहणारी, अतिशय साधं राहणीमान असणारी, सगळ्यांसोबत बोलायला मिळून मिसळून अतिशय छान स्वभावाची असणारी प्राध्यापिका मनीषा हवालदार ही कधीतरी नीट सारख्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सहभागी असेल असं खरं तर कुणालाच वाटलं नव्हतं. मात्र अचानक याच सदाशिव पेठेमधल्या घरामध्ये सीबीआयची रेड झाली आणि त्यानंतर मनीषा हवालदार ला अटक करण्यात आली. तिच्या पतीला ताब्यात घेतलं गेलं. घरातून खूप मोठ्या प्रमाणात पुरावे सुद्धा हस्तगत करण्यात आले आणि त्यानंतर ती या सगळ्या नीट पेपर फुटीच्या कनेक्शन मध्ये कशी जोडली गेलेली आहे आणि तिने हे सगळे पेपर फोडण्यासाठी नेमकं काय काय केलेलं होतं हे आता सीबीआयच्या तपासातून समोर येत आहे. त्याचीच ही इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सुरुवातीला मनीषा हवालदारचं थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेऊयात. मनीषा हवालदार ही मूळची पुण्याचीच आहे. पुण्यातल्याच एका नामवंत कॉलेजमधून तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर तिनं प्राध्यापिका होण्यासाठी जे जे काही क्वालिफिकेशन लागतं ते सगळं पूर्ण केलं. त्यानंतर तिचं लग्न झालं. त्यानंतर 2 मुलं झाली. दोन्ही मुलं सध्या परदेशामध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येते. तिचे पती सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते असं सुद्धा कळतंय. ते सध्या सेवानिवृत्त आहेत आणि ती स्वतः सुद्धा पुढच्या 1च महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार होती. आता या व्यतिरिक्त 1992 पासून गेल्या अनेक वर्षांपर्यंत ती एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत होती. यापूर्वी तिनं मॉडर्न मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. ज्या मॉडर्न मध्येच तिची ओळख मनीषा मांढरे बरोबर झालेली होती आणि या दोघी तेव्हाच्या मैत्रिणी आहेत. कारण दोघी सुद्धा एकाच कॉलेजमध्ये पूर्वी शिकवायला होते आणि दोघी सुद्धा अर्थातच सायन्स फील्ड मधल्या असल्यामुळे या दोघींची चांगली मैत्री तेव्हापासूनची. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या कॉलेजमध्ये त्या आधी शिकवायच्या ते कॉलेज सोडून त्या दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकवायला लागल्या. ज्युनियर कॉलेजमध्ये अनेक वर्ष त्यांनी फिजिक्स शिकवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची सिनियरिटी पाहता याच कॉलेजच्या एका प्रशालेनं त्यांना मुख्याध्यापिका पदावरती नियुक्त केलं आणि गेल्या 2-2.5 वर्षांपासून त्या याच पदावरती बसून काम पाहत होत्या. ही जी शाळा आहे ही पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये आहे आणि शेठ हिरालाल सराफ नावाची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये मुख्याध्यापक पद सांभाळण्यासाठी मुळात तिचं क्वालिफिकेशन पाहता तिला या शाळेमध्ये इतर कुठलंही तसं काम करावं करण्याची गरज नाही किंवा मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा मुख्याध्यापिकांच्या काय फार असं काम नसतं या पदासाठी. त्यामुळे फारसं काही काम तिथे करावंच लागत नव्हतं. पण तरी सुद्धा सॅलरी किती मिळत होती तर पर महिना 2.5 लाख रुपये सॅलरी या महिलेला मिळत होती. या व्यतिरिक्त मुलं सुद्धा बाहेर शिकतात. पती सुद्धा चांगल्या ठिकाणून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. पण राहणीमान हे साधंच होतं. कधीही कुणाला संशय येईल असं कुठलंही वागणं बोलणं किंवा राहणीमान असं काहीच नसल्याचं त्यांचेच सहकारी सांगतात. पण गेल्या काही वर्षांपासून हीच मनीषा हवालदार एनटीए बरोबर काम करत होती. आता मुळात एनटीए बरोबर ज्या प्रोफेसर्स काम करतात, जे प्रोफेसर्स काम करतात त्यांच्या कॉलेजला, शाळांना ही गोष्ट जी आहे ती आधी माहिती असते, सांगितलेली असते. हिच्या बाबतीत तसं नाहीये. हिच्या बाबतीमध्ये एनटीएच्या वतीनं सुद्धा कॉलेजला कधी सांगण्यात आलं नाही किंवा या महिलेनं स्वतः सुद्धा कॉलेजला याविषयी कधीच काही सांगितलं नाही. त्यामुळे कॉलेजला, शाळेला हे माहीतच नव्हतं की ही एनटीए बरोबर काम करते. जेव्हापर्यंत तिला अटक झाली नव्हती तोपर्यंत सुद्धा काहीच कुणाला माहिती नव्हतं. आता मुळात या महिलेनं अटक होण्याच्या पूर्वी पेपर फोडण्यासाठी म्हणून काय काय कारनामे केलेत तर अर्थातच फिजिक्सची तज्ञ म्हणून ती काम पाहत होती. तिच्याकडे फिजिक्सचे सगळे प्रश्न होते. सुरुवातीला तिने जे प्रश्न नीटच्या एक्झाम मध्ये येणार आहेत हे सगळे प्रश्न स्वतःच्या हाताने लिहून काढले. 23 पानांची एक प्रश्नसंच तयार केला. या प्रश्नसंचाचे तिने याच प्रशालेमध्ये, सराफ प्रशालेमध्ये असलेल्या कम्प्युटरवरून आणि प्रिंटरवरून काही प्रिंटआउट्स काढून घेतल्या. काही विद्यार्थ्यांना थेटपणे प्रिंटआउट्स पोहोचवल्या गेल्या. या प्रिंटआउट्स असंही म्हटलं जातंय की तिने थेट दिलेल्या नव्हत्या, मध्यस्थी कोणीतरी होतं आणि त्याच्या कर्वे या सगळ्या प्रिंटआउट्स पोहोचवल्या गेल्या. अनेकांना व्हॉट्सअप वरती वगैरे सुद्धा या सगळे पेपर किंवा प्रश्न वगैरे दिल्याची सुद्धा माहिती आहे. या व्यतिरिक्त तिनं सगळ्या या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या हाताने लिहून काढलेली होती. काही नोट्स तयार केलेल्या होत्या. या नोट्स सुद्धा नंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतून जाळून टाकल्या गेल्या. या व्यतिरिक्त सुद्धा मनीषा मांढरे असेल, मनीषा वाघमारे असेल यांच्यासोबत अनेक संशयास्पद चॅट्स होते जे तिने स्वतःच्या फोनमधून डिलीट केले. आणि विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जे संशयित आरोपी अटकेत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातलं कुणीही अटकेत नाही. पण या प्रकरणात तसं नाहीये. मनीषा हवालदार बरोबर
झाल्यावर ती जे काही करते हे सगळं तिच्या पतीला ठाऊक होतं. तिचा पती सुद्धा या सगळ्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली सहभागी होता असं म्हणावं लागेल. कारण संजय हवालदार यांच्या फोनमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेला एक नंबर सापडलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर उषा नावाचा एक नंबर आहे. दोन्ही नंबर खूप संशयास्पद आहेत, कारण अतिशय संशयास्पद चॅट्स झालेले आहेत. चॅट्स डिलीट करण्याचाही प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे हे चॅट्स नेमके कुणासोबत केलेले आहेत, हे नंबर कुणाचे आहेत, हे सध्या शोधलं जात आहे. त्यातला जो गॉड नावाचा नंबर आहे तो तेजस शहा नावाच्या एका तरुणाचा असल्याचं सांगितलं जातंय. हा तेजस कदाचित विद्यार्थी असल्याचा संशय आहे. त्याच्याकडूनच पैशांची काही देवाणघेवाण झालेली आहे असाही अंदाज आहे. किंवा मग तेजस हा मध्यस्थी असू शकतो, पेपर फोडण्यासाठी किंवा पैसे कलेक्ट करण्यासाठी म्हणूनची त्याच्यावरती मध्यस्थी म्हणून जबाबदारी असू शकते असाही संशय व्यक्त केला जातोय. तर आता ही महिला काय करत होती, तर या महिलेनं काही विद्यार्थ्यांकडून पर प्रश्न 20,000 रुपये चार्जेस घेतल्याचं कळतंय. या व्यतिरिक्त एका महिलेकडून तिने 25,000 रुपये सुद्धा घेतलेले होते. हे पैसे घेताना मनीषा मांढरे सुद्धा तिच्या सोबत होती. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनीषा हवालदारच्या ज्या काही तिने कारनामे केलेले आहेत या सगळ्यामध्ये तिचा पती संजय हवालदार आणि तिची अगदी जवळची मैत्रीण असणारी आणि या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची आरोपी एक समजली जाणारी ती मनीषा मांढरे ही सुद्धा तिच्या सोबत होती आणि या 3-4 जणांनी मिळून केलेलं हे सगळं प्रकरण आहे. आता जेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तेव्हापासून ती तिच्या गुन्ह्यांची कबुली देतेय. तिने कशा कशा पद्धतीने पेपर फोडलेले होते किंवा कुणाकुणाला पेपर दिले, काय काय पुरावे नष्ट केले, हे सगळं ती स्वतःच सांगतेय. त्यामुळे तिच्या चौकशीतून आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाची नावं सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. आणि हे जे काही घडलेलं आहे हे केवळ यंदाच्याच वर्षी घडलं की यापूर्वी सुद्धा हे सगळं घडत होतं, हे सुद्धा आता शोधलं जात आहे. विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरावरती निवृत्ती आलेली असताना त्याचबरोबर दर महिन्याला आपल्याला 2.5 लाख रुपये काही न करता, जवळपास काही न करता, मुख्याध्यापकांना फारसं काही काम नसतं, इतके वर्ष त्यांनी शिकवलं असेल वगैरे ते ठीक आहे, पण आता गेल्या 2-3 वर्षामध्ये फारसं काही काम करावं लागत नव्हतं. त्यामुळे इतकं सगळं चांगलं सुरू असताना अचानक या महिलेला काय बुद्धी सुचली आणि तिनं या सगळ्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला, हाच प्रश्न आता उपस्थित केला जातो. आणि त्यामुळे तिला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी सुद्धा केली जाते. कॉलेजच्या वतीनं सुद्धा तशी मागणी जोर धरताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.